नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुपारचा 1 वाजला. आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. तर सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे मनसे कार्यकर्त्यांची धरपकड होण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसे पदाधिकारी अज्ञात स्थळी रवाना झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक संपन्न झालेली आहे. त्यामुळे आता मनसे कार्यकर्त्यांची धरपकड होण्याची शक्यता वर्तवली जाते. मनसेच्या गोटात मोठ्या हालचालींना सुरुवात झालेली आहे. पोलिसी कारवाईच्या भीतीमुळे मनसेच्या गोटात हालचाली सुरू असल्याचं कळतंय. राज ठाकरेंसोबतची बैठक नुकतीच संपलेली आहे आणि या बैठकीचे सगळे अपडेट्स जे आहेत ते आपण घेत राहणार आहोत. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत. थेट प्रणालीकडे जाऊया. प्रणाली, सर्वप्रथम या बैठकीमध्ये काय काय घडलेलं आहे? कारण कार्यकर्ते पदाधिकारी अज्ञात स्थळी गेले असल्याचं कळतंय. मनाली, आपण बघितलं की काल मनसेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. काहींना 188ची नोटीस बजावण्यात आली होती, तर काहींना 149ची नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ इथं या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतलेलं होतं. हे सगळे पदाधिकारी इथं आले. तब्बल तासभर या सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर मात्र हे सगळे पदाधिकारी आता अज्ञातवासाकडे गेले असल्याची माहिती मिळते आहे. राज ठाकरे यांनी उद्यापासून नेमकी काय भूमिका घ्यायची आहे ही माहिती आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली. कारण ज्या पद्धतीनं पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आधीच वेगवेगळ्या कलमांतर्गत नोटिसा बजावलेल्या आहे, त्यांचं अटक सत्र सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम तर करायचा आहे, परंतु हा करेक्ट कार्यक्रम कशा पद्धतीनं करायचा याचे सल्ले कदाचित याचे धडे हे राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आणि त्यानंतर जी माहिती मिळते आहे त्या माहितीनुसार हे सगळे पदाधिकारी अज्ञात वासात गेलेले आहेत आणि त्यामुळे आत्ता या क्षणी त्यांच्या कोणाशीही संपर्क होत नाही आहे. कालपासून या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. केवळ मुंबईच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई त्याचबरोबर औरंगाबाद इथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर आता सगळेच पदाधिकारी हे अज्ञात वासात गेले असल्याची माहिती मिळते. मात्र प्रणाली, भोंग्यांबाबत जी एक नवी भूमिका राज ठाकरे घेणार असल्याचं कळत होतं, याविषयी काही माहिती मिळाली आहे का? राज ठाकरे थोड्या वेळातच एक परिपत्रक काढणार असल्याची माहिती मिळते आहे. ज्या परिपत्रकाच्या मार्फत ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेशी आणि त्याचबरोबर मनसे पदाधिकाऱ्यांना थोडं तुम्हाला थांबवते, कारण पोलीस महासंचालक रजनी सेठ यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. थेट जाऊया. थोड़ा बिगिन सुरू करू काय? ओके. ईद व अक्षय तृतीयाच्या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला माझी शुभेच्छा. आज माननीय गृहमंत्री यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहे, तसेच आमची पूर्ण तयारी आहे. सर्व पोलीस दल यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुस्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. याआधी समाजकंटक व गुन्हेगार स्वरूपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आलेल्या आहेत. SRPF व होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला आवाहन करतो की त्यांनी राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखावी व पोलिसांना सहकार्य करावा. ईद और अक्षय तृतीया के
इस दिन पे सबको मेरी शुभेच्छा। आज माननीय गृहमंत्री इन्होंने आज बैठक ली और कायदा व सुव्यवस्था के बारे में उन्होंने आढावा लिया। महाराष्ट्र पुलिस कोई भी कायदा व सुव्यवस्था का प्रश्न सुव्यवस्था का प्रश्न हाताळणे में सक्षम आहे और हमारी पूरी तैयारी आहे। हमने संपूर्ण महाराष्ट्र स्टेट के पुलिस फोर्स को क्लियर इंस्ट्रक्शंस दिए हैं कि कोणतेही परिस्थिति में कायदा व सुव्यवस्था बिगड़नी नहीं चाहिए और इसके लिए जो भी आपको हमें जो स्टेप्स लेने हैं हम जरूर लेंगे। इसके पहले हमने समाज कंटक व गुनहगार, जो हमारे समाज कंटक और गुनहगार लोग हैं, उन पे बड़े लेवल पे हमने उन पे प्रिवेंटिव एक्शन लिया है। सामाजिक एकोपा यानी कि कम्युनिटी में हमें जो सामंजस्य रखना है और उसको ध्यान में रखते हुए हमने स्थानिक लेवल पे, लोकल लेवल पे बहुत सारी बैठकें ली हैं। एसआरपीएफ और होमगार्ड बड़ी संख्या में पूरे स्टेट में हमने तैनात किए हैं। कायदे की अमलबजावनी जो है वो पुलिस का काम है और किसी को भी कायदा अपने हाथ में लेने की कोशिश करनी नहीं चाहिए। जो कायदा व सुव्यवस्था खराब करने की कोशिश करेगा उस पर कठोर कार्रवाई की जाएगी। मैं महाराष्ट्र के संपूर्ण जनता से आह्वान करता हूं कि राज्य में शांतता और सुव्यवस्था रखने के लिए पुलिस का सहकार्य करें। सर, राज ठाकरे यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे रॅलीमध्ये बोलतात, अशा लोकांवर कारवाई का करत नाही? अजून पोलीस आणखी किती वाट बघणार आहे? आपण कोणत्या भाषणाच्या बद्दल बोलतोय? औरंगाबाद कमिशनर ऑफ पुलिस जे आहे ते भाषणच्या संदर्भात त्यांनी संपूर्ण त्याचा अभ्यास केलेला आहे आणि ते त्या भाषणच्या अनुषंगाने आवश्यक जी कारवाई करायची आहे त्यासाठी ते सक्षम आहे आणि कारवाई करतील। जे काय कारवाई करायची आहे ते करतील। कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात, कोणकोणत्या ज्यांच्यावर कारवाई होऊ शकते, सध्या ज्या पद्धतीने ते सीपी औरंगाबाद अभ्यास करत आहे। राज्यामध्ये सीपी औरंगाबाद अभ्यास करत आहे आणि त्या अनुषंगाने जे काही कारवाई करण्यास ते एकदम सक्षम आहे आणि ते आवश्यक ती कारवाई करते। सर, राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात भूमी लावले जात आहे आणि आपण म्हणतात की कारवाई करत आहे, असा एक जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे, पोलिसांकडून फक्त भूमी उचलले जातात पण अशा लोकांवर कारवाई केली जात नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे। कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते त्यांच्यावर आवश्यक कारवाई आणि कडक कारवाई करू आणि जसं मी अगोदर सांगितलेलं आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे, लोकांना नोटिसेस पण इश्यू केलेले आहे आणि आम्ही आमचा फोर्स मोठ्या प्रमाणात डिप्लॉयड आहे। आमचे 87 एसआरपीएफ कंपनीज आणि 30,000 वर होमगार्ड डिप्लॉयड आहे। सर्व युनिटना सूचना देण्यात आलेल्या आहे की कोणत्याही प्रकारे तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास कोणालाही बिघडू देऊ नये। Raj Thakre in his speech in Aurangabad said whatever happens has to happen. That's as provocative as it can get. Why no action till now? CP Aurangabad is looking into the matter and will take the necessary legal action. He is competent to take the action in the matter. अब तक की जांच में क्या राज ठाकरे के भाषण में कुछ भी आपको भड़काऊ, प्रक्षोभक कुछ नजर आए? क्योंकि कई तरह शिकायतें आ रही कि भड़काऊ भाषण। मैं आपको जो बताया है कि जो भाषण के बारे में
जो स्टडी और उसका जो लीगल इम्प्लीकेशन है वो सीपी औरंगाबाद कर रहे हैं, वो मेरी तरफ से नहीं हो रहा है, वो सीपी औरंगाबाद कर रहे हैं और आवश्यक